आबासाहेब, आम्हाला तुमचे जोडे हवे आहेत, कारण एका कर्तृत्ववान युग प्रवर्तक पित्याचे आम्ही पुत्र आहोत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तो कायम आमच्या सोबत असावा। यासाठी आम्हाला आपले जोडे हवे आहेत, ते आम्ही देवालयात ठेवू। आणि खरोखर आजचा हा कार्यक्रम बघून असं वाटतंय की अशा या कर्तृत्ववान पित्याचे हे कर्तृत्ववान पुत्र ज्यांच्यामध्ये ही संकल्पना आली आणि त्यांनी आपल्या वडिलांचा हा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा केला इतक्या भव्य स्वरूपात आणि त्यामध्ये विशेष करून सैनिकांचा सन्मान त्यांनी आयोजित केला, हे खूप मोठं वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं आहे। मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कारण सैनिक सीमेवरती असतो, रात्रंदिवस आपल्या जीवाचं रान करतो, तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती सुद्धा देतो। त्याचबरोबर त्याची अपेक्षा असते की समाजाने माझ्या कुटुंबाने माझा सन्मान केला पाहिजे आणि आज खरोखर हा यथोचित सन्मान गजूभाऊ, संजीवभाऊ आणि शंकरभाऊ यांनी आपल्या पित्याचा केलेला आहे। खरोखर गजूभाऊ, शंकरभाऊ आणि संजीवभाऊ, आपण नशीबवान आहात की आपल्याला अशा प्रकारचे कर्तृत्ववान पिताश्री लाभलेले आहेत। सैन्यात आपलं जीवन देणं ही एक साधी गोष्ट नाहीये। आपल्या काळजावरती दगड ठेवावा लागतो, वेळ प्रसंगी आपल्या परिवाराला बाजूला ठेवावं लागतं, छोट्या मोठ्या आनंदाचा सुखांचा त्याग करावा लागतो आणि त्यावेळेस ही तपश्चर्या केल्यानंतर तो सैनिक बनतो। आणि समाजाने सुद्धा सैनिकांचा सन्मान केला पाहिजे, कारण त्यांचं त्याग आणि समर्पण हे खूप महान आहे, त्याची तुलना कुठेही होऊ शकत नाही। नागरेताई आणि डोळफोडेताई कार्यक्रमात बसून घ्या। आणि म्हणून यशसिद्धी सैनिक सेवा संघाचं ब्रीद आहे, सैनिक सन्मान सर्वोपरी, राष्ट्रहित सर्वोपरी। आणि आज मी गजूभाऊचे, संजीवभाऊच्या आणि शंकरभाऊचे आभार मानतो की त्यांनी आमच्या या यशसिद्धी सैनिक सेवा संघाच्या ब्रीदाला या ठिकाणी साकारत्व दिलं, पूर्णत्व दिलं। खरोखर त्यांचे धन्यवाद आहेत। बंधुजनो, खरोखर भरून येण्यासारखा हा प्रसंग आहे, कारण नुकतेच 1-1.5 महिन्या अगोदर माझे वडील सुद्धा आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा आता 5 मे रोजी अमृत महोत्सव आम्ही साजरा करणार होतो, ते सुद्धा 75 वर्षाचे होणार होते, पण तो एक योग आमच्यासाठी दुर्लभच राहिला, त्यापासून आम्ही वंचितच राहिलो। आणि हा योग मात्र शंकरभाऊ, संजीवभाऊ आणि गजूभाऊ यांनी घडवून आणला। ते खरोखर नशीबवान आहेत की त्यांना त्यांच्या पित्यांचा छत्र या ठिकाणी लाभलेला आहे आणि खूप मोठी संपत्ती बंधून आहे। कारण ज्यावेळेस आपल्याजवळ ती असते त्याचं महत्व, त्याचं किंमत आपल्याला कळत नाही, मात्र ज्यावेळेस ते आपल्यापासून जाते, दुरावते, त्यावेळेस खरोखर त्याचं मोल आपल्याला कळतं। आणि ही संपत्ती आपण जोपासून ठेवली पाहिजे, जपली पाहिजे, एवढीच आपल्या सर्वांना मी विनंती करतो। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व माता भगिनींनी एका खरोखर सैनिकांचा हा कार्यक्रम आहे आणि सैनिकांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर शिस्त ही दिसली पाहिजे आणि ती शिस्त आपल्या या परिवेशातून दिसली, आपल्या या गायन कीर्तनातून दिसली आणि ही सद्भावना या ठिकाणी आमच्या सैनिकांच्या प्रती आपण व्यक्त केली। हा गावकऱ्यांचा आदर आणि सन्मान आमच्या सैनिकांप्रती खरोखर वाखाणण्याजोगा या ठिकाणी आहे। युवक मित्रांनी सुद्धा यामध्ये खूप उत्कृष्ट प्रकारे असा सहभाग घेतला आणि या कार्यक्रमासाठी आमचे सर्व ज्येष्ठ सैनिक, सन्माननीय सैनिक बुलढाणा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेत। खरोखर मी सर्वांचा धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत।